बोलतच राहणार. तुमच्याकडे पद आहे, पदाचा वापर लोकांच्या हितासाठी केला तर लोक तुम्हाला मानतील तरी. पण गेले काही महिने आपण जर बघितले तर या राज्यामध्ये न फिरता फक्त आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये राहून तिथं तुम्ही जर कुडकुडीचं राजकारण करून फक्त काही नेत्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तुम्ही करत असला तर शेवटी तो तुमचा विषय राहिला. पण आम्ही बोलतच राहणार आणि जोपर्यंत तुषार खरात आणि त्या मॅडमला आणि ज्या ज्या लोकांवर आतापर्यंत अन्याय झाले त्या लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. व तसंच जे कोणी पोलीस अधिकारी घरच्या गड्यासारखं नाही तर कार्यकर्त्यासारखं काम करत आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं हे सगळेच दिवस काही सेम नसतात. वेळ काळ तिथं बदलत असतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात वर्दीत राहून तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागत आहात. घरी जाऊन रात्रीच्या वेळेस महिलांना तुम्ही त्या ठिकाणी त्रास देत आहात. ते सुद्धा काही नेत्यांच्या घरी जाऊन तुम्ही महिलांना त्रास देता. हेच हे काय झालंय नाही तर होतंय हे योग्य वाटत नाही. आम्ही लढत राहणार, तुम्ही तुमच्या पद्धतीने लढत राहू. आपण न्याय व्यवस्थेकडे जाणार आहोत आणि नंतर आपण जे काय खरं ते लोकांपर्यंत आणत राहू त्याचा आम्ही प्रयत्न पूर्णपणे करत राहू.